अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होवोनी गेली। जया वर्णिता शीणली वेदवाणी, नुपेक्षे कदा रामदासाभिमानी। जय जय रघुवीर समर्थ। हा समर्थांचा श्लोक आपण ऐकल्याबरोबर आपल्याला रामायणातला प्रसंग आठवतो। अहिल्या शिळा राघवे मुक्त केली। आता ही जी अहिल्याची कथा रामायणामध्ये येऊन गेलेली आहे, ती अहिल्या शिळा, ही अहिल्या जी होती ही गौतम ऋषींची पत्नी। गौतम ऋषींनी आपल्या पत्नीला शाप दिला होता की तू शिळा होऊन पडशील, आणि गौतम ऋषींच्या शापानुसार अहिल्या शिळा होऊन पडली। प्रभू रामचंद्र ज्या वेळेला त्या वनवासाच्या प्रसंगामध्ये त्या वाटेने चालले होते, तेव्हा प्रभू रामचंद्रांचा स्पर्श त्या शिळेला, म्हणजे त्या अहिल्याला ज्या वेळेला स्पर्श झाला, प्रभू रामचंद्रांचा चरण स्पर्श, नुसता चरण स्पर्श झाल्याबरोबर अहिल्याचा उद्धार झालेला आहे। ह्याला आधार, प्रत्येक गोष्टीला काहीतरी आधार असतो की नाही? तो आधार असा आहे, समर्थ ज्या वेळेला जांबेला गेले होते आणि जांबेला गेलेले असताना नारायणाचं स्मरण करून, समर्थांचं स्मरण करून करून आईची दृष्टी गेलेली होती। समर्थ त्या ठिकाणी गेलेले होते। राणूबाई समर्थांना म्हणतायत, अरे नारायणा, तू ज्या वेळेला तू घरातून निघून गेलास ना, तो नारायण आणि आजचा बलाढ्य नारायण अंगावरून हात फिरवते, दंडावरून हात फिरवते, पाठीवरून हात फिरवते, डोक्यावरून हात फिरवते। समर्थांच्या त्या जटा, दाढी, ते बलंड शरीर, आणि असं हातानं सगळीकडून बघते, माझा नारायण किती मोठा झालाय, माझा नारायण किती मोठा झालाय। पण नारायणा, अरे तुला बघायला मला दृष्टी नाही रे नारायणा। समर्थांचं अंतःकरण द्रवलं, पाझरलं। समर्थांनी आपल्या सामर्थ्यानं आईला दृष्टी दिलेली आहे। आपल्या कमंडलूतलं तीर्थ जे होतं ते समर्थांनी आपल्या आईच्या डोळ्याला ते तीर्थ लावलं आणि आईला दिसायला लागलं। आई सगळीकडे बघते, तिकडे देवघर आहे, इकडे सुनबाई आहे, इकडे सगळे घरातला सगळा जो काही प्रपंच आहे तो सगळा तिला दिसायला लागला आईला। राणूबाईंना आनंद झाला। राणूबाईंनी पहिला प्रश्न समर्थांना, म्हणजे नारायणाला विचारला, समर्थांना, अरे हे सगळं तू केलंस, मला आता दिसायला लागलं, नारायण कोणतं भूत वश केलंस रे तू? समर्थांनी एवढे शब्द ऐकले आणि समर्थांनी आईला सांगितलं, आई मी जे भूत वश केलंय ना, त्याचं नाव तुला सांगतो। समर्थ म्हणाले, होते वैकुंठीचे कोणी, शिरले अयोध्या भुवनी, लागे कौसल्येचे स्तनी, तेची भूत गे माय। आपला जो विषय चाललाय की या अहिल्याच्या उद्धाराचा कुठेतरी आपल्याला आधार हा समर्थांच्या मुखातून त्यांनी ज्यावेळेला आईला सांगितलं, त्या दुसऱ्याच चरणामध्ये समर्थ म्हणतात, मी कुठलं भूत वश केले आई तुला सांगू? माझ्या भूताचं नाव सांगू? मार्गी जाता वनांतरी, पाय पडला शिळेवरी, पाषाणाची झाली नारी, तेची भूत गे माय। इथे हा आपल्याला आधार मिळतो। आणि माणसाला एकदा आधार मिळाला ना,
म्हणजे त्याला तो खरा आधार वाटतो, नाही तर मग जे सांगाल ते तो आजारच वाटतो, आधार वाटत नाही. असा आधार मिळाला म्हणजे बरं वाटतं. सर्व भूतांचे हृदय नाव त्याचे रामराये, रामदास नित्य गाये तेची भूत गे माय. असा आधार आपल्याला जो मिळतो, सज्जन हो, ही जी अहिल्या आहे ही सुद्धा एक प्रतिकात्मक, आपण ते अहिल्या म्हणतो. खरा अहल्या शब्दाचा अर्थ या ठिकाणी आपल्याला पाहणं आवश्यक आहे. अहल्या म्हणजे न नांगरलेली जमीन. बघा कसे अर्थ त्याच्यातून एक एक निघत असतात. अहल्या म्हणजे न नांगरलेली जमीन, ती रामाच्या स्पर्शानं ओसाड झालेली जमीन ही सुपीक झाली. तिथे त्या ठिकाणी वनस्पती, हिरव्यागार वनस्पती उगवल्या. अशी ओसाड वनस्पती, अशी ओसाड जमीन सुद्धा त्या ठिकाणी सुपीक झाली. म्हणजे रामाच्या चरणस्पर्शानं ही पृथ्वीवरची जी ओसाड जमीन होती ती सुद्धा त्या ठिकाणी सुपीक झालेली आहे. तसा रामाश्रय ज्यांना लाभतो, रामाचा आश्रय ज्यांना मिळतो, त्यांची सुद्धा ही आपल्यातली जी काही, समर्थाने जसं सांगितलंय की ओसाड जमीन ज्या वेळेला सुपीक होते, तसं आपल्यातले सुद्धा जे काही विचार असतात ना, ते विचार सुद्धा, चांगले विचार मनात येणं हे सुद्धा रामाच्या कृपेने चांगले विचार आपल्या मनामध्ये येऊ शकतात. त्यासाठी शरणागतीची आवश्यकता असते, त्यासाठी पश्चातापाची आवश्यकता असते. पदी लागता दिव्य होऊन गेली असं जे वर्णन केलेलं आहे, म्हणजे हरिपदी शरणागती, जीवाला भगवंताचं मूळ स्वरूप शोधायचं आहे. आणि हे भगवंताचं मूळ स्वरूप त्याला शोधण्यासाठी दिव्य दृष्टीची आवश्यकता आहे. ही दिव्य दृष्टी केव्हा प्राप्त होते? ती दिव्य दृष्टी जी प्राप्त होते ही त्या भगवंताची कृपा झाल्यानंतर होत असते. जया वर्णिता शिणली वेदवाणी. अहो, ज्या वेदांचं वर्णन केलंय, ज्या वेदांच्या आणि स्मृतींच्या, श्रुती स्मृतींच्या वर्णनानं सुद्धा समर्थांनी या ठिकाणी वर्णन केलंय, जया वर्णिता शिणली वेदवाणी. म्हणजे वेद, श्रुती, स्मृती सुद्धा ज्या ठिकाणी थकलेल्या आहेत, त्यांना सुद्धा त्याचं वर्णन करता आलेलं नाही, असं हे प्रभू रामचंद्रांचं वर्णन या ठिकाणी समर्थ करतात. म्हणजे साधकानं भक्ती करून रामाचे गुण जे आहेत, हे रामाचे गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी श्रद्धेची आवश्यकता आहे. श्रद्धा जर अंतःकरणामध्ये असेल तरच आपल्याला नामस्मरण करावंसं वाटतं, तरच आपल्याला भगवंताचं चिंतन करावंसं वाटतं. जर अंतःकरणामध्ये श्रद्धा नसेल, अंतःकरणामध्ये जर भाव नसेल, कायम आपल्याला भावाची आवश्यकता या ठिकाणी प्रत्येक संतांनी या ठिकाणी वर्णन केलेले, आवडीने भावे हरिनाम घेशी. आणि मग तुझी चिंता त्याशी सर्व आहे. जर आवडीनं श्रद्धेनं जी अहिल्या होती, त्या अहिल्याचा जसा उद्धार झाला, तशाच प्रकारची अगदी तशीच्या तशी घटना ही चाफळला घडलेली आहे. समर्थांचं सामर्थ्य किती आहे बघा. मागच्या श्लोकामध्ये आपण बघितलं की समर्थ होण्यासाठी आपल्यामध्ये त्या सामर्थ्याची आवश्यकता आहे. समर्थ ज्या वेळेला चाफळला गेले, भारत भ्रमण झालं होतं आणि भारत भ्रमण पूर्ण झाल्यानंतर समर्थांच्या सारख्या समर्थांना सुद्धा वाटलं की आपल्या आता कुठेतरी संप्रदायाचं एक आद्य केंद्र, एक मठ कुठेतरी असला पाहिजे की ज्या मठातून हे सगळं आपल्याला उपासना जी आहे ती सुरू करता येईल. म्हणून चाफळचं क्षेत्र निवडलं समर्थांनी. फार सुंदर वर्णन केलंय. चाफळचंच क्षेत्र का निवडलं असेल? अनेक क्षेत्र होती, अनेक गावं होती, अनेक ठिकाणं होती. का चाफळचं क्षेत्र निवडण्या पाठीमागे समर्थांचा काय उद्देश असायला पाहिजे? असा प्रश्न आपल्या मनामध्ये येण्याची आवश्यकता आहे की हे का, कशासाठी हे? कारण त्याचं उत्तर, प्रत्येक घटनेचं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी मिळतं. का चाफळ क्षेत्राची योजना केली असेल?
एक सवाई आपल्याला सांगितली ना की समर्थ संप्रदायामध्ये एक सवाई नावाचा प्रकार आहे, जे लोकांना माहिती नाहीये. मुद्दाम सांगतो त्या सवाई काय असते ती. पूर्वी राजे रजवाडे ज्यावेळेला राजेसाहेब सिंहासनावरती बसलेले असायचे आणि त्या राजेसाहेबांना मुजरा करून त्यांना खुश करण्यासाठी त्यांचे सेवक जे आहेत ते सेवक असा मुजरा करायचे आणि राजापुढे त्या राजाची स्तुती वर्णन करायचे. तशाच प्रकारचा परिपाठ या संप्रदायामध्ये आला. आता इथले राजे कोण, इथलं सिंहासन कोणाचं, तर या ठिकाणचे राजे आणि या ठिकाणचं सिंहासन जे आहे ते प्रभू रामचंद्रांचं सिंहासन. सिंहासनावरती प्रभू रामचंद्र बसलेले आहेत आणि सेवक येतोय, रामदासी येतोय, त्यांना मुजरा करतोय आणि मोठ्यानं सवाई म्हणतोय. चाफळच्या क्षेत्राचं वर्णन करणारी सवाई मी मुद्दाम या ठिकाणी म्हणतो, म्हणजे सवाई काय प्रकार असतो तोही आपल्या लक्षात येईल. चाफळच्या क्षेत्राचं वर्णन आहे. सभोवती गिरीवर, सभोवती गिरीवर नाना जाती तरुवर, पुष्पवाटिका अपार मन निवे पाहता, स्थळ पाहता सबळ, नाम साजेरे चाफळ, होती कामना सफळ, झियेटाई राहता, मूळ स्थापना यथार्थ, रामदासांचा कृतार्थ, राजा राम तो समर्थ, स्वामी तेथे नांदतो, हर हृदयी केवळ, ऐसे भासती सकळ, निरोपमेय महास्थळ, शोक सर्व भंगतो, म्हणावा जय जय राम. अशी सवयी म्हटली जाते. चाफळचं क्षेत्र निवडलं. चाफळच्या क्षेत्राला संपूर्ण डोंगर कड्यांचं संरक्षण आहे म्हणून समर्थ त्या ठिकाणी आले आणि तिथे आल्यानंतर प्रभू रामचंद्रांच्या आज्ञेनुसार त्या ठिकाणी रामाचं मंदिर बांधावं असा समर्थांच्या मनामध्ये संकल्प आला आणि समर्थांनी त्या ठिकाणी रामाचं मंदिर बांधण्यासाठी गावकऱ्यांच्याकडे जागा मागितली. समर्थ गेले गावकऱ्यांच्याकडे आणि गावकऱ्यांना म्हणाले, मला या ठिकाणी रामाचं मंदिर बांधायचंय, मला जरा जागा मिळेल का. गावकऱ्यांनी सांगितलं. म्हणाले तर गावकऱ्यांना काही या समर्थांचं सामर्थ्य त्यांच्या लक्षात आलेलं नव्हतं. गावकऱ्यांनी सांगितलं ठीक आहे. म्हणाले महाराज आम्ही तुम्हाला जागा देतो. अशी जागा देतो म्हणाले महाराज की ती जागा अशी आहे की तिथे आमच्यापैकी सहसा कोणी येत नाही आणि जर तिथे कोणी आला तर तिथून परत घरी कधी येत नाही. अशी जागा म्हणाले आम्ही तुम्हाला देतो. म्हणजे कुठली जागा आपल्या लक्षात आला असेल, समर्थांना रामाचं मंदिर बांधण्यासाठी त्या गावकऱ्यांनी दिली ती स्मशानभूमी दिली. समर्थांना काय हो, सगळ्या जागा सारख्या. जे सतत रामाच्या चिंतनासाठी जागे होते त्यांना या जागेचं काय. आपण सुद्धा असे सतत जागे असलो ना की मग जरा बरं असतं. अज्ञान अंधकाराची झोप सतत आहेच डोळ्यावर. समर्थांनी सांगितलं ठीक आहे. म्हणाले स्मशान तर स्मशान. समर्थांनी त्या ठिकाणी ती जागा बघितली. समर्थांनी सांगितलं आता काय हरकत नाही, इथे रामाचं मंदिर बांधायचं. तिथे काही मोठमोठे असे दगड धोंडे पडलेले होते. समर्थांनी आपल्या शिष्यांच्या करवी ती जागा स्वच्छ केली. त्या आता एक एक ठिकाणचा तो दगड त्या ठिकाणचा उचलायचे आणि त्या मांड नदीमध्ये टाकून द्यायचे. एक मोठा भला दगड होता आणि त्याला समर्थांचा नुसता हस्तस्पर्श झाल्याबरोबर त्या दगडातून म्हसोबा प्रगट झाला. आपला मूळ विषय जो आहे, जसा प्रभू रामचंद्रांच्या चरणस्पर्शानं अहिल्याचा उद्धार झाला तसा चाफळच्या राममंदिराच्या बांधकामाच्या वेळी समर्थांच्या हस्तस्पर्शानं त्या ठिकाणी त्या दगडातून म्हसोबा प्रगट झाला. कोणीतरी पूर्वीचा मृतात्मा असेल बिचारा, ज्याचा उद्धार होण्याची वेळ आली होती. तो म्हसोबा त्याच्यातून प्रगट झाला आणि त्यांनी समर्थांना सांगितलं. महाराज म्हणाले माझं या ठिकाणी आपल्याला काही म्हणणं नाही, मला फक्त वर्षातून एकदा रामनवमीच्या उत्सवाला काहीतरी प्रसाद द्या आणि तुम्ही ठेवाल तिथे मी राहीन. आजही आपण जर चाफळला गेलो तर चाफळच्या राम मंदिराच्या खालच्या बाजूला म्हसोबाची समर्थांनी त्या ठिकाणी स्थापना केलेली आहे. म्हणजे संत जे असतात, सत्पुरुष जे असतात, ते संत आणि सत्पुरुष आणि त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन हा प्रत्येकाकडे सारखा असतो. म्हणून या ठिकाणी जसा प्रभू रामचंद्रांच्या चरणस्पर्शानं अहिल्याचा उद्धार झाला तसा समर्थांच्या हस्तस्पर्शानं चाफळला म्हसोबाचा त्या ठिकाणी उद्धार झालेला आहे आणि म्हसोबाचे त्या ठिकाणी समर्थांनी स्थापना केलेली आहे. समर्थ या ठिकाणी
श्लोकातून आम्हाला तोच उपदेश करतात. अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली. जया वर्णिता शीणली वेदवाणी, आणि नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. ज्याचं वेद स्मृती नाही, ज्याचं वर्णन करता आलं नाही, असा माझा राम, असा माझा प्रभू रामचंद्र जो आहे, हा दासाची कधीही उपेक्षा करत नाही, असंच समर्थाने या ठिकाणी सुचवायचं आहे. जय जय रघुवीर समर्थ.